ज्योतिबाला आलात तर आदमापूरला नक्की जा, पण जाण्यापूर्वी मंदिर उघडण्याच्या वेळेपासून ते राहण्याच्या सोयीपर्यंतची ही संपूर्ण माहिती पहा. ज्योतिबावरून हा ज्योतिबाकर आज आलाय आदमापूरला. आदमापूर हे फक्त बाळूमामांमुळेच नाही तर इथल्या उत्तम व्यवस्थेमुळेही ओळखलं जातं. भक्त निवास, अन्नछत्र, दर्शन व्यवस्था आणि पार्किंग सुविधा यामुळे हे ठिकाण भाविकांच्या पसंतीचं बनलं आहे. चला तर मग सर्वात आधी मंदिराची वेळ. बाळूमामांचं मंदिर सकाळी 5 वाजता उघडतं आणि रात्री 10 वाजता बंद होतं. तर अमावस्येला रात्रभर खुलं असतं. आरती दररोज 2 वेळा होते, सकाळी 5 आणि संध्याकाळी 7 वाजता. आता आपण त्या ठिकाणी आहे जिथं महाप्रसाद बनतो. महाप्रसादाची वेळ सकाळी 11:30 ते दुपारी 2 आणि रात्री 8 ते 10 अशी आहे आणि अमावस्येला 9 ते 4 आणि रात्री 8 ते 11. या ठिकाणी हजारो भाविभक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. तर आता आपण भक्त निवास मध्ये आणि इथल्या रूम्स आता आपण पाहायचे. भक्त निवासासाठी ऑनलाईन बुकिंग नाही, त्यासाठी इथं यावं लागतं. नॉन एसी रूम फक्त 300 तर एसी रूम 1000 रुपयापर्यंत उपलब्ध आहेत. आरतीसाठी 7 वाजता दर्शन थोडा वेळ बंद ठेवलं जातं आणि खरं सांगायचं तर आरतीच्या वेळी मंदिरात राहून तो क्षण जवळून अनुभवायला मिळाला. हे माझं भाग्यच म्हणावं लागेल. समोर बाळूमामांची आरती, ढोलाचा गजर आणि भक्तीने भरलेलं वातावरण. मी कधी त्या भक्तीत गुंग झालो ते मलाच कळालं नाही. खरं सांगायचं तर ट्रस्टने भाविकांसाठी एकदम छान व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे इथं आल्यानंतर कुठलीही गैरसोय होत नाही. ज्योतिबा दर्शनानंतर कुठे जायचं हाच प्रश्न तर ज्योतिबाकरला फॉलो करा, कारण ज्योतिबाचं वळील अशीच अनेक ठिकाणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत.